पुण्याची एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातल्या लवासा प्रकल्पाला अखेर मोठा दिलासा मिळालेला आहे। सीलिंग झालेल्या जमिनी नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि दंड भरून या जमिनी नियमित होणार आहेत। पण लवासाच्या प्रकल्पाला विरोध करणारे पर्यावरणवादी कार्यकर्ते मात्र याविरुद्ध संघर्ष करण्याच्या तयारीत आहेत। लवासाला दिलासा मिळाला असं आपण म्हणतोय, त्याचवेळी लवासाची केस देखील कोर्टामध्ये सुरू आहे, त्याची सुनावणी सुरू आहे आणि पुन्हा एकदा कार्यकर्ते या विरोधात संघर्षाच्या तयारीत आहेत। म्हणजे नेमकं काय आहे ते समजून घेण्यासाठी आपल्या सोबत पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आहेत। विश्वंभर चौधरी, लवासाला दिलासा मिळालाय असं आम्ही म्हणतोय, मात्र तुमचा या संपूर्ण निर्णयाला विरोध आहे। का विरोध आहे तुमचा? एक तर सिलिंगची जी जमीन असते, कमाल जमीन धारणा कायद्याखालची, ती कोणातरी शेतकऱ्याकडून सरप्लस झाली म्हणून काढून घेऊन भूमिहीनांना देण्यात येते। आता ही जमीन वाटप करताना त्याचा प्राथम्यक्रम हा त्या कायद्यातच निर्धारित केलेला आहे आणि त्याप्रमाणे 8 एकर पर्यंतच्या परिसरातील शेतकऱ्यांना प्राधान्याने, म्हणजे जे भूमिहीन आहेत त्यांना प्राधान्याने, तसे नसतील तर राज्यातील इतर भूमिहीनांना ही जमीन जाते। असं असताना कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही सबबीखाली लवासाला ही जमीन जाऊ शकत नाही। म्हणून आज सरकारने जरी निर्णय घेतला असता तरी हा कोर्टात निर्णय टिकणार नाही, हे नक्कीच मी सांगेन यामध्ये। दुसरं मी असं सांगेन की मधल्या काळात शरद पवार हे नाराज आहेत आणि केंद्र सरकारशी त्यांच्या राजीनामा नाट्य वगैरे ते सगळं झालं होतं, तेव्हा काय नेमकं पवारांना पाहिजे यासंबंधी कुठल्याही ठिकाणी खुलासा झाला नव्हता। फक्त पवार नाराज आहेत आणि राजीनामा देणार एवढ्याच वावड्या उठत होत्या। तेव्हा अनेक माध्यमांनी ही शंका व्यक्त केली की मागण्या ह्या पवारांच्या जाहीरपणे मागण्यासारख्या नसल्यामुळे त्या गुलदस्त्यात ठेवला होता। तर आता एक असं स्पष्ट होतं की त्यात एक मागणी ही लवासा देखील असावी, कारण त्यानंतर नुसतीच समन्वय समिती, जिला खरं फारसा काही अर्थ नव्हता, अशी थातुरमातुर समिती करून पवारांची नाराजी दूर झाली असं सांगण्यात आलं असलं तरी अंतर्गत मात्र आज अंधारात मात्र काँग्रेसने पवारांशी हा सौदा केलेला दिसतो आहे। आणि मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये परवा महाराष्ट्र सरकारने कोर्टात अफिडेव्हिट दिलं की स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी ही आम्ही नियमानुसारच दिली आणि त्यानंतर आज लगेच 2 दिवसात हा लवासाचा निर्णय होतोय। याचा स्पष्ट अर्थ आहे की दुर्दैवाची गोष्ट आहे, इंदिरा गांधींनी हा कमाल धारणा कायदा आणला, तोच पायमल्ली खरं म्हणजे करून काँग्रेसने इंदिरा गांधींना श्रद्धांजली एक प्रकारे वाहिली। तुम्ही टीका करताय आणि या सगळ्यामध्ये राजकारण देखील दडलंय असं म्हणताय आणि राजकारणातल्या हेतूंसाठी हा धोरणात्मक निर्णय झालाय असा आरोप केलेला आहे। हा सगळा वाद पुन्हा एकदा कोर्टात जाणार आहे। बघणार आहोत आपण कोर्टात हा निर्णय सरकारचा टिकतोय की नाही। पण आता पिंपरी चिंचवडची बातमी